छान वाटते. पण ते जंगल आहे ना आजूबाजूला खूप. भाजी काढायचं काम तुझ्याकडे दिलेलं आहे, फुलं काढायचं न पडतात पाऊल. एक खुर्च्या आणा, ही जरा मोठी वाटते ना. हे बघा, हे काल आणले बॉटल. आणि ए लबाड बोका, तो टाइमपास करत खाणार बाग आहे आपला. त्याला उलगायचं बस. हे घे, ते खाऊ घे, त्याला नकोय. खाऊ का खाऊ का त्याच्या ये दाखवते. नाही खाणार, नाही खाणारच नाही. तो काय आहे त्याच्या एवढं नाही. शेरूला हवं सगळं, ह्याचं एवढं हे नसतं. तुम्हाला कसं वाटलं पण इकडे? छान वाटते. पण ते जंगल आहे ना आजूबाजूला खूप. काल तुम्ही तरी पण मस्त केलं. नाही, काल आलात तेव्हा अंधार होता ना, आता जरा सकाळ सकाळी चांगलं वाटतं सर. ती बघा काटल्याची वेल तुम्हाला दाखवते तेव्हा तिकडे. चला, चालाल ना का थकायला होईल? हा, ताईने म्हटलं चला जरा बाहेर एक आपण राऊंड मारूया, ते आपण बसून. हा हा हा, हळूहळू हळू उतरा पाय. हा, गवतात ना पाय नाही घसरत. त्यांना जरा जरा आपल्याकडची बाग दाखवते, भाजीपाला काय काय लावलंय ते पण दाखवते. आता याची काढली ना भरपूर. हे काय, हे बघा, ही अशी पिवळी पिवळी फुलं आहेत नाही. आता बरं म्हणजे मला वाटतं 8-15 दिवसांनी परत मिळतील, तयार झाली ना चांगली होतील. आता हे चिरे काढतील ना ती लोक काम करायला आली का माणसं, म्हणजे सांभाळून काढायला लागेल. मग एक दिसतो इथे, एकच आहे, एक दिसतोय मोठा झालेला. काढून घे मग. अजून लहान आहे. नाही पण ते एका ह्याची थोडी काय भाजी बनणार. बोटाचं काय आहे त्याला मास्क नाही वरच्या साईडला होतं ना. काढून घेऊ ना कारली. हा, कारली काय होऊ देऊ, भाजी होईल ना आपल्याला. पाऊस भरलाय बघा आता धोधो कोसळेल परत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर त्या ताई आल्यात ना, त्यांना जरा दाखवली आपली बाग वगैरे दाखवली, आवडलं त्यांना. अजून बघा होतं पण तेवढ्यात पाऊस आला, आलो परत घरात निघून. तर आता दुपारी त्या निघणार आहेत मुंबईला जायला. त्यांचं खूप असं महत्त्वाचं काम होतं गावी, त्याच्यामुळे त्या आल्या होत्या आणि एकट्याच आलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे खूप अशी दगदग पण झाली बिचाऱ्यांची. आता कालपासून भरपूर असं त्याने आराम केलेला आहे. आता दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर त्या निघणार आहेत. तर तेच आपलं घरातलं म्हटलं आपलं करूया पटपट चांगलं असं म्हटलं काहीतरी बनवूया जेवण वगैरे. तर केळपूळ आहे ना, त्याशिवाय काढले होते ना, ते आता मी मगाशी चिरून ठेवलेत. फोनला चार्जिंग होते, तर फोन की नाही चार्जिंगला लावला होता, त्याच्यामुळे काही शूटिंग करता आलं नाही. म्हणजे साफ वगैरे मी करून ठेवलं होतं कालच, आणि आता चिरून वगैरे ते पाण्यामध्ये की नाही घालून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचीच पटकन भाजी करते. आता कुणालचे बाबा कारली ना काळं होते, आता बघूया किती निघालं काय माहीत नाही, कारण पाऊस आला म्हणून आम्ही धावत आलो घरी निघून. तर फुलं पहिला काढून घेते आणि मग आपल्या घरातल्या कामाला की नाही सुरुवात करते. मग दुपारी नंतरला ह्यांना सोडायला पण जायचं आहे, त्याच्यामुळे जरा म्हटलं लवकर घरातलं आटपून घेऊया. हे बघा कुणाल, काय चाललंय कुणाल? आज कुणाल सकाळी 4:30ला उठलाय. त्याआधी पिऊन घे, परत त्यात काय पडेल कुणाल. हां 4:30ला उठलं ना सकाळी. रेंजचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे सकाळी 4:30ला उठून त्याचं काम आहे ना करून घेतलेलं आहे. सकाळच्या वेळेस स्पीड चांगला असतो ना रे, आणि नंतरला काय होतं काय समजत नाही. सकाळी उठून बघितलं ना एवढं छान असतं ना रेंज, सगळं काम व्यवस्थित होतं. आणि नंतरला काय होतं काय त्या कळत नाही, वातावरण खराब होतं त्याच्यामुळे काय त्याचं कामच काय होत नाही. चला आता मी जरा ना फुलं काढून घेते, फुलं काढायची बाकी आहेत. फुलं काढायची राहून गेली ना काल संध्याकाळी. आता ही फुलं फुललेत आणि अर्धी फुलं खालीसुद्धा पडून गेलेली आहेत. काल ना संध्याकाळच्या वेळेस पाऊस होता, त्याच्यामुळे राहून गेलं. तर हे बघा, ही सफेद फुलं आहेत ना, आता सुगंध खूप छान येतो ह्या फुलांचा. ही बघा, अर्धी फुलं पडली खाली, आणि त्या गवत पण इथे भरपूर असं वाढलेलं आहे. पटकन ही फुलं काढून घेते. लबाड.
चाफ्याची फुलं तरी पटकन जाऊन काढली. त्यांना सांगितलं मला काढायचा आनंद. हां हे बघ इथे आहे बघ. हा काय कोपऱ्यामध्ये आहे. नाही नाही ते हे होतं मग हे बघ. कधी मग संध्याकाळी हे होऊन जाईल ते. वरच्या साईडला पण दिसतं एक. कळ्या आहेत ना. चाफा काढायचं काम रोजचं माझं आहे ना. त्यांना म्हटलं तुम्ही का काढलं आज. मला आवडतं चाफ्याची फुलं काढायला. कुणालच्या जेवणीच काढली फुलं. भाजी काढायचं काम मग तुझ्याकडे दिलेलं आहे. ऐकलं का. भाजी काढायचं काम तुझ्याकडे दिलेलं आहे. फुलं काढायचं काम माझं आहे. ऐकलं. आता काय कामाला सुरुवात. चला आता आपलं नेहमीचं काम चिरे उचलायचेत. हे बघा गोंडा कसा कळ्या आला भरला मस्त. फोन वाजतो वाटतं कोणातरी. इतकी फुलं काढली आता आणि ही कारली काढलीत. तर दुपारच्या जेवणाला तर मी सुरुवात करते. तर हे केळफूल बघा आपल्या बागेतनं काढलेली ना. सकाळी चिरून वगैरे असं पाण्यामध्ये घालून ठेवले. ते जर आता 1-2-3 पाणी ना त्यातलं चीक आहे ना काढून घेते. म्हणजे राप असतं वरती. आता हे केळफूल चांगलं आहे त्याच्यामुळे जास्त काय निघणार नाही. बघा जाणवते माझ्या हाताला जास्त राप नाही आहे. 1-2-3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं चोळून. आणि त्यात मी टाकणार आहे चणे. 1 मिनटं. हे बघा चणे भिजवलेत. फक्त चण्याची भाजी करणार होते पण नको आता म्हटलं केळफुलात टाकून हे चणे बनवते. आता एवढे नाही घेणार आहे मी. अर्धे साईडला करून ठेवते आणि अर्धेच घेते. भरपूर झाले ते. आता हे जरा पाणी काढून घेते यातलं. आणि हे बघा हे थोडेसे मी साबुदाणे भिजवलेत. त्या ताईंचा ना उपवास आहे त्याच्यामुळे आता पटकन सकाळी भिजवले. त्यांच्यासाठी खिचडी बनवते साबुदाण्याची. अगोदर मला लक्षात नव्हतं उपवास आहे म्हणून त्यांचा. म्हणजे त्यांनी बघितलं ना फोनमध्ये त्याच्यामुळे मग लगेच मग आता भिजवलेच साबुदाणे. चला आता पटकन आता ही भाजी करून घेऊया पटापट. जेवणाचं काम पटकन करून घेते. तर केळफुलाची भाजी ना करायची होती ताईंसाठी. म्हटलं त्या आता आल्यात तर म्हटलं त्यांना थोडीशी म्हटलं वेगळी भाजी म्हणजे केळफुलाची भाजी कशी त्यांना आवडेल खायला. त्याच्यासाठीच मी खास केळफुलाची भाजी ना करायला घेतली होती. पण तितक्यात माहिती पडलं की उपवास आहे एकादशीचा. त्याच्यामुळे मग म्हटलं आता काय करू. डोक्यात माझे विचार चालू होते की आता केळफुलाची भाजी नाही बनवत मी कारण कुणाला आवडत नाही. मग काय केलं मी फक्त चण्याची भाजी फोडणीला घातली. म्हणजे एकीकडे भाजी फोडणीला घातली कुकर होत होता. आणि मग मी आले इथे मागच्या साईडला म्हणजे मागच्या पडवीमध्ये आले. ही चक्की आहे ना साफ करायची होती. काय होतं की माझी ना आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती. म्हणजे पाय वगैरे ना आणि कंबर वगैरे माझी जाम दुखत होती. आता म्हटलं बसून राहून काय उपयोग नाही ना. आपलं काम तर करायला पाहिजे. तर भाजी फोडणीला घातली पीठ मळून ठेवलं आणि मग ही चक्की साफ करायला घेतली. आता हे चक्की साफ करायचं काम कसं बसून असतं त्याच्यामुळे म्हटलं आराम पण होईल माझा. आणि चक्की गेले 2-3 दिवस झाले साफ करायची राहिलेली आहे ती पण म्हटलं होऊन जाईल. म्हणजे कुळताचं पीठ आहे ना ह्याच्यामध्ये मी काळ बघा दळलं होतं आणि तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये कालच्या. पण चक्की मात्र साफ करायची राहून गेली होती. तर इथे बसून चक्कीसुद्धा साफ करून झाली आणि माझा आरामसुद्धा करून झाला. म्हणजे अशा प्रकारे माझी कामं आहेत ना ती मी मॅनेज करून घेते. ईश्वराला माहिती. हां तर हे बघा हे आता आम्ही नवीन आहे ना काल औषध आणले रान मारायचं. रान बघा किती वाढले. आता हे जे रान आहे ना स्पीडनी वाढत जाणार आणि नवरात्रीपर्यंत तर असं वाढेल ना की कधी आपल्या म्हणजे हाईटपेक्षा जास्त होईल ना आपल्याला माहीत पण पडत नाही. त्याच्यामुळे आता बघा हे ऊन आता पडलंय ना तर हे औषध फवारणी करायला घेतले. त्याने म्हटलं करून घ्या. हे बघा हे काल आणले बॉटल. आणि हे बॉटल पण कसं 2 प्रकारचं मिळतं स्लोमध्ये आणि फास्टमध्ये. आता हे स्लोवाला आणलं आम्ही. मागच्या वेळेस ते फास्टवाला होतं ना. पावसात मारलेलं ना आपण. हां कसं आता इथे 1-2 तास पडून राहिलं ना हां तरी 2-4 दिवसात संपूर्ण जळून जाईल. खूप आता गवत आता हे रान आहे ना स्पीडने वाढणार. किती सगळं आम्ही हे एवढं साफ केलेलं होतं आणि आता तुम्ही बघा कसं झालं आहे ते. त्याच्यामुळे आता म्हटलं थोडंसं लक्ष घालावे लागणार आहे रानाकडे. ते बघून रान आहे ना चिंता वाटते आम्हाला. आणि थोडीशी भीती पण असते ना ह्या रानामध्ये. त्याच्यामुळे जरा म्हटलं आता टाकून घ्या ऊन पडले तर चाललं आहे त्यांचं.
तर बाहेर कुणालचे बाबा औषध फवारणी करत होते रानाला आणि माझं आता इथे किचनमध्ये म्हणजे जेवणाचं कसं बहुतेक झालं होतं. फक्त आता साबुदाण्याची खिचडी आहे ना ती मी आता इथे फोडणीला घाला की नाही सुरुवात केली. आणि आमच्या दोघींच्या गप्पा पण चालू होत्या. दोघी पण आम्ही किचनमध्येच म्हणजे ताई पण बसल्या होत्या आणि इथे गप्पा गोष्टी आमच्या की नाही चालल्या होत्या. आता तुम्हाला मगाशी रानाबद्दल सांगितलं ना मी, ते आता वाढलंय कारण थोडंसं दुर्लक्ष नाही म्हणणार मी. आता बघा हे आमचं चिरे उचल्याचं काम चालू होतं ना, त्याच्यामुळे ते काम कुठेतरी की नाही राहून गेलेलं आहे. असं म्हणजे सुरुवात केलेली आहे ते पण करायचं, पण वेळ थोडासा कमी पडतो आणि त्याच्यामुळेच असं सगळं झालेलं आहे. पण ते पण होऊन जाईल, काही थोडासा वेळ जाईल पण होईल. आलं माझं पण आता ती पण जरा एक 5-10 मिनिटं येते बसायला. ये उभं राहून पायात गोळे मी असं पण खुर्चीवर बसलं तर पाय लोंबकळतात ना, जमिनीला टेकत नाहीत, त्याच्यामुळे पण सुन्न पडतात पावलं. आता एक खुर्ची आणा, ही जरा मोठी वाटते ना खुर्ची. नाही ग पण बरोबर वाटते. एक म्हणजे किचन मेट ठेवायची तर फोल्डिंगची आणायला पाहिजे ना. फोल्डिंगची आपली जागा आपल्याला ठेवायची. आमचे बारके शेट कुठे आहेत? हा बघा बोका सकाळी खेळायला गेलेला, आत्तासा बघा घरामध्ये आलेला आहे. शेरू कुठे आहे रे? वाग्या पूर्ण चिखलामध्ये लोळून आलेला. कुणालच्या बाबांनी त्याला त्यांना आंघोळ घातली. हा पूर्ण. शेरू कुठे आहे? ए वागी बघा आता लक्ष आहे का बघा. अबू पुसतोय स्वतःला, नाव केली ना आता. शेरू कुठे आहे? वाग्या जाम दोघं जण आगाऊ झालेत. आता हा पाऊस कमी झाला ना कालपासनं तर नुसते बाहेर जायला बघतात दोघं जण. ए वागले की दुनिया. वागले की दुनिया. शेरू कुठं आहे? दोघं संघातच गेलेले. चला आता शेरू कधी येतोय काय माहिती. पोका. चला आता दुपारचं जेवण की नाही माझं करून झालेलं आहे. तर इथे मी आता पटकन चण्याची भाजी केलेली आहे. केळीफुलाची भाजी आहे ना ती मी संध्याकाळी करणार आहे. तुम्हाला मगाशी दाखवलं ना ती. ह्याच्यामध्ये भाग्या शेरू यांच्यासाठी खिचडी लावले जी खूप गरम आहे. माझा हात भाजला. ह्या चपात्या केलेल्या आहेत आणि त्या ताईंसाठी साबुदाण्याची खिचडी केली. म्हणजे कुणाला पण बघा आपल्या खिचडी आवडते ना, मग थोडीशी जास्त बनवले. असं सगळं झालं आहे जेवण. आता हा जो पसारा आहे तो जरा आवरून घेते, म्हणजे किचन जरा साफ करून घेते. ओटा नाही. तुम्हाला आवडली काय खिचडी? छान झाले. आम्ही सर्वजण बघा बाहेर बसलो आता जेवायला. हे बघा कुणालच्या बाबा इथे. कुणाला काय अजून आला नाही, त्याचं ऑफिस चालू आहे ना, तर म्हटलं आपण खाऊन घेऊया असं. आणि ह्यांचा उपवास आहे म्हणून ह्यांना साबुदाण्याची खिचडी दिली. एकादशी. एकादशीचा उपवास. चांगली झाली ना? आवडली ना? अगं सांगते काय, दुसऱ्याने बनवलेलं खूप पोटात जातं. असं आहे काय? झाला. आली गाडी आली. चला तर कुणालचे बाबा चाललेत बघा सोडायला आहे ना, निघाल्या मुंबईला जायला. आणि आमची काकी वगैरे पण आहे ना. हा चला. नाही मी उचलते एक पिशवी, थांबा. चला गेली गाडी. तर ताईंना जमायला म्हणजे बसायला त्यांना ना जमतच नव्हतं. त्यांच्या कंबर खूप दुखावलेली आहे ना, त्याच्यामुळे शूटिंग काही मला करताच आलं नाही. त्यांना असं पकडून बसवावं लागलं गाडीत. गेले आता. हा मग कुणालचे बाबा बघा आता आले ना बाजारातनं त्यांना सोडून, आणि येताना वाघ्या शेरूला खाऊ आणलंय. तर आपला हवरा बघा झोपला होता. आईस्क्रीमचं नाव घेतल्याबरोबर लगेच उठलेला आहे. आणि एक वाघ्या आपला पाठीमागे. त्याला कसं बाहेर नाही राहिलं ना मी सू करायला, म्हणून मग तो पुढे जायला तयारच नाही. म्हणतात हाव दे इथे. हा ह्याना काय आईस्क्रीम म्हणजे अबू लवकर खा. आज दोघांना पण आंघोळ घातले, शेरूला पण आणि वाघ्याला पण. खेळायला गेलेले पूर्ण चिखलामध्ये दोघं जण आले होते. गेला आईस्क्रीम व्हावला लांब व्हावला. थांबा 1 मिनिट. आता उद्या परत जातील खेळायला, परत चिखलात लोळून येतील. लबाड बोके. लबाड बोका. आईस्क्रीमचं नाव घेतलं लगेच उठला. हा बस झाला. खप्पा झाला.
वाघ्या ना तिकडे पाठीमागे खातो, पडवीमध्ये वाघ्या. खप्पा बस. बाबा काय बोलतो, तुझी चादर आणते मी. कंबरींबर दुखवते माहिती आहे. झाला खाल्ला ना वाघ्याने. वाघ्या पण कानासारखा वाकडा वाकडा करतोय, कानाला काहीतरी झालं वाटतं. हो ना. हे बघा चादर बघा सगळं कसं विस्कळून टाकलं दोघांनी पण. काय झालं बेटा कानाला, खाऊ खाल्ला ना. त्याला पण दुपारी आंघोळ घातली, पूर्ण चिखलामध्ये लोळून आलेला. दोघं जण अजिबात ऐकत नाही. बाहेर गेल्यानंतर नुसतं चिखलामध्ये लोळून लोळून येतात ते.